विचार करा, जर मी तुम्हाला म्हणाले की रोज एक अशी वेळ येते की जेव्हा युनिव्हर्स स्वतः थांबतं आणि तुमची इच्छा प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असतं, तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना? पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण ह्या गोष्टी माझ्यासोबत खूप वेळा झालेल्या आहेत. पण त्या अशा सगळ्यांच्या समोर मांडण्याचा कधी योग आला नाही. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये हे घडत असतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. जाणीवपूर्वक जर लक्ष दिलं आपण, तर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये आपली इच्छा पूर्ण होईल. आज मी याच विषयावरती तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक कागद, एक पेन आणि एक मेणबत्ती. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल, ज्या सिक्रेट पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही केलंत तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आपल्या खूप इच्छा असतात, पण त्यामध्ये सगळ्यात टॉप प्रायोरिटीवरती, सगळ्यात टॉपवरती जी जी अतिशय आपल्याला गरजेची आहे अशी इच्छा, एकच इच्छा तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या इच्छेसाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पेन, व्हाईट पेपर आणि एक मेणबत्ती. पेपर तुम्हाला प्लेनच घ्यायचा आहे, पण जर नसेल तर तुम्ही लाईनवाला घेऊ शकता. पण ट्राय करा की तुम्हाला प्लेनवालाच पेपर मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक ब्ल्यू पेन पाहिजे, ब्ल्यू पेन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक मेणबत्ती, व्हाईट कलरची मेणबत्ती पाहिजे. व्हाईट कलरचीच असावी, कलरवाली नको आणि त्या अशा रेषा वगैरे असतात, त्याला डिझाईन असते तशी नको. फक्त प्लेन आणि व्हाईट अशी मेणबत्ती तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यासोबत तुम्हाला त्या कागदावरती तुमची इच्छा लिहायची आहे, पण ती कशी लिहायची आहे ते मी तुम्हाला सांगते. ग्रॅटिट्यूड, युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड देऊन आपल्याला ती इच्छा लिहायची आहे. जर तुम्ही या पद्धतीने नाही लिहिली तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. मग तुम्हाला असं वाटेल की माझ्या बाबतीत असं का झालं किंवा माझी इच्छा का पूर्ण नाही झाली. कारण जेवढं आपण ग्रॅटिट्यूड देतो, जेवढं आपला धन्यवाद देतो देवाला, युनिव्हर्सला, तेवढं त्याच्या डबल आपल्याला ते मिळत असतं. मी स्क्रीनवरती पूर्ण वाक्य देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा फक्त बदलू शकता. थँक यू युनिव्हर्स फॉर गिविंग मी माय ड्रीम जॉब. त्याच्यासोबत हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं म्हणजे थँक यू युनिव्हर्स फॉर गिविंग मी माय लव्ह. याचं मराठीमध्ये धन्यवाद युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, मला माझ्या स्वप्नातला जॉब मिळाला आहे किंवा मला जसा हवा तसा जॉब मला मिळाला आहे. त्याच्यानंतर दुसरं की थँक यू युनिव्हर्स, मला माझं प्रेम मिळालं आहे. तिसरं उदाहरण आहे थँक यू युनिव्हर्स, मला धनरूपी आशीर्वाद दिल्याबद्दल. म्हणजे याचं इंग्लिशमध्ये होईल थँक यू युनिव्हर्स ब्लेसिंग मी विथ वेल्थ. म्हणजे ह्याचं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही ट्रान्सलेट करून लिहू शकता. जसं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये वाटेल तसं तुम्ही लिहू शकता. धन्यवाद युनिव्हर्स, मला धनरूपी आशीर्वाद दिल्याबद्दल, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्हाला तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्हाला येतं त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. फक्त त्याच्यामध्ये आपल्या मनापासून ते वाक्य निघायला हवं. ही 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जी इच्छा एकदम राहिलेली आहे किंवा तुम्हाला वाटतं की ही माझी इच्छा पूर्ण व्हायलाच हवी आहे, तर ती इच्छा तुम्ही लिहू शकता. जसं की तुम्हाला घराबद्दल असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दलची इच्छा लिहायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या पतीबद्दलची इच्छा लिहायची आहे, तीसुद्धा तुम्ही लिहू शकता. हे तुम्ही लिहिलेलं आहे ते तुम्ही कधीही तयार करून ठेवू शकता, लिहून ठेवू शकता. आता हा कागद तुम्ही तयार करून ठेवलेला आहे लिहून. जे तुमच्या काही इच्छा असतील त्या 3 कागदावर लिहा, 4 कागदावर लिहा. फक्त एका कागदावर एकच इच्छा लिहा. आता ही जी तुम्ही इच्छा लिहून ठेवलेली आहे ती तुम्हाला सकाळी 11:11 किंवा संध्याकाळी 11:11 तो कागद तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे. दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि डोळे बंद करून जी तुम्ही कोणती विश लिहिलेली आहे, जी तुम्ही कोणती इच्छा लिहिलेली आहे, ती तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची आहे. म्हणजे ती इमॅजिन करायची आहे. त्याचं सुख, त्याचा आनंद तुम्हाला इमॅजिन करायचा आहे. आणि की जर समजा तुम्ही घराचं स्वप्न, माझं घर सुंदर झालेलं आहे किंवा असं स्वप्न, अशी इच्छा जर तुम्ही लिहिलेली असेल, तर तुमचं घर बनलेलं आहे, तुम्ही त्या घरामध्ये पूजा घालताय, सगळे पाहुणे मंडळी आले आहेत. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता. जेवढं तुम्हाला आनंद घेता येईल तेवढं त्यावेळी तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुमच्या लग्नाचं तुम्ही इच्छा प्रकट केलेली असेल, तिथे लिहिलेली असेल इच्छा, तर तुम्ही स्टेजवर उभे आहात, तुमच्या वरात आलेली आहे, तुमच्या मैत्रिणी तुमच्यासोबत हसतायत, बोलतायत, तुमची मस्करी करतात. अशा सगळं जेवढे तुम्हाला इमॅजिन करता येईल चांगल्या पद्धतीने तेवढं तुम्हाला करायचं आहे.
दुसरं उदाहरण म्हणजे जर तुम्ही ड्रीम जॉब लिहिलेला आहे इच्छेमध्ये, तर तुम्ही हे बघायचं आहे की मी जॉबला चालले किंवा कपडे कोणते घातलेत. कपडे घालण्यापासून अगदी कोणासोबत मी आनंद व्यक्त करते, कोणाला मिठाई देते, हे सगळे तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्याचा गोष्टीचा आनंद तुम्हाला फील करायचा आहे. मनामध्ये त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला किती झालेला आहे, त्या आनंदाचा अनुभव तुम्हाला अगोदरच घ्यायचा आहे. आता हीच इच्छा जर तुम्ही पैशाबद्दल केलेली असेल की माझ्याकडे धन आलेलं आहे, तर तुम्हाला ते कसं व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला टेक्स्ट आलेला आहे की तुमच्या अकाउंटमध्ये एवढी रक्कम जमा झाली. त्यासोबतच तुम्हाला कोणीतरी चेक दिला आहे एवढ्या-एवढ्या अमाऊंटचा. हा आनंद तुम्हाला हे करायचा आहे, फील करायचा आहे, आनंद घ्यायचा आहे त्याचा, की हे तुम्हाला कधी करायचं आहे, तर एका ठिकाणी शांतपणाने बसून तुम्हाला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे, एकट्यामध्ये, शांततेत. हे तुम्ही कमीत कमी फक्त 30 सेकंद जरी केलं तरीसुद्धा ते खूप आहे. आता ते झाल्यानंतर तुम्हाला एक कॅन्डल जाळायची आहे, कॅन्डल लावायची आहे आणि त्यासमोर तुम्हाला तो जो कागद आहे तो ते कॅन्डलसमोर ठेवायचा आहे. तर 10 मिनटं तुम्ही ती कॅन्डल चालू ठेवायची आहे. नंतर जर तुम्हाला वाटलं 10 मिनटानंतर 15 मिनटात ती कॅन्डल तुम्ही विझवायची आहे. त्याच्यावरती फूक मारायची नाही. ती चमच्याने किंवा कोणत्याही गोष्टीने, पुट्ट्याने वगैरे तुम्ही विझवू शकता. फक्त फूक मारायची नाही. हे तुम्हाला हा कागद नंतर तुम्ही लपवून ठेवायचा आहे, ड्रॉवरमध्ये ठेवा, कुठेही ठेवा. नंतर तुम्हाला झोपताना तोच कागद तुमच्या उशीखाली ठेवून झोपायचा आहे. त्यानंतर तो पुन्हा उचलून ठेवायचा आहे ड्रॉवरमध्ये किंवा कुठेही. नंतर पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी 11:11 हा तुम्ही उपाय संध्याकाळी पण करू शकता, सकाळीसुद्धा करू शकता. दोन्ही वेळासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त एकच टाईम ठेवा. म्हणजे सकाळी केला तर सकाळी करा, संध्याकाळी केला तर दोन्ही टाईम करायचं असेल तर दोन्ही टाईम. पण दोन्ही टाईम रोजच तुम्हाला करावा लागेल. 11 दिवस तुम्हाला दोन्ही वेळेला करायचं आहे. जर तुम्हाला वाटते की एकच वेळ करू शकते, तर एकच वेळ करा. पण संध्याकाळची वेळ ठरवली तर संध्याकाळच्या वेळी आणि सकाळची वेळ ठरवली तर सकाळच्या वेळी. जेणेकरून संध्याकाळची वेळ ठरवली तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप फायदा होईल. कारण संध्याकाळी ते रिच्युअल केल्यानंतर होल्ड करून जे तुमची इच्छा बोलाल, त्यानंतर तो कागद तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवून झोपू शकता. 11 दिवस फक्त तुम्हाला 5 मिनिटं वेळ काढायचा आहे या गोष्टीसाठी. आणि 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला तो कागद कुठेही कपाटामध्ये किंवा घरामध्ये कुठेही ठेवून विसरून जायचे. नंतर त्यापुढे तुमचं काम युनिव्हर्स करायला लागेल. युनिव्हर्स तुमच्या कामासाठी तुमच्यापुढे मार्ग दाखवेल. सगळे तुमच्या त्या कामामध्ये जे अडथळे येत आहेत, ते सगळे अडथळे तुम्हाला हळूहळू दूर होताना दिसतील. यामध्ये फक्त गॅप येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे 11 दिवस तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. हे तुम्ही पिरियड्समध्ये सुद्धा करू शकता किंवा बाहेर कुठे गेला असाल तर बाहेरसुद्धा करू शकता. तो कागद घेऊन जाऊ शकता तुम्ही तुमच्यासोबत. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की सकाळी 11 वाजता जर तुम्ही विसरला करायला तर संध्याकाळी 11 वाजतासुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी जर विसरला तर तुम्ही त्याच दिवशी सकाळी 11 वाजता करू शकता. फक्त त्याच्यामध्ये कंटिन्यू करा 11 दिवस. मग बघा तुमची इच्छा नक्कीच युनिव्हर्स पूर्ण करेल. हे तुम्हाला फक्त एकदाच लिहायचं आहे. फक्त तुम्हाला 11 दिवस कंटिन्यू करायचं आहे. फक्त तुम्हाला कॅन्डल जाळायची आहे. कॅन्डल रोज जाळायची आहे, हे फक्त लक्षात ठेवा. 5 मिनटं नाही केलं तरीसुद्धा तुम्ही 1 मिनिटंसुद्धा करू शकता. रोज तीच कॅन्डल तुम्ही वापरू शकता 11 दिवस. तर हा उपाय नक्की करून बघा. कारण या गोष्टी इफेक्ट करतात. म्हणजे युनिव्हर्स आपल्याला मदत करत असतं, पण आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. नक्की तुमची इच्छा युनिव्हर्स पूर्ण करेल. नक्की हा उपाय करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या उपायांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.